रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतची पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी देण्यास टाळाटाळ। ग्रामपंचायत टाळाटाळ का करते, नागरिकांचा प्रश्न। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरी मिळाली असून यासाठी पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र ग्रामपंचायतीने ही यादी अद्याप नांदगाव पंचायत समितीकडे सादर केली नाही। यामुळे स्थानिक नागरिकांत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून ग्रामपंचायत टाळाटाळ का करते आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। सध्या रोहिले बुद्रुक येथील 50 ते 60 घरकुल मंजूर झाले असून त्यासाठी पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करणे आवश्यक आहे। या यादीत कोणत्याही गोंधळाची परिस्थिती टाळण्यासाठी ग्रामपंचायतीकडून तात्काळ निर्णय घेतला पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। तथापि यादी देण्याच्या बाबतीत ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याने यावर चर्चा सुरू झाली आहे। स्थानीय नागरिकांचे म्हणणे आहे की यादीतील पात्र अपात्र लाभार्थ्यांची योग्य तपासणी करणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे सर्व प्रक्रियेस पारदर्शकता आणि योग्य पद्धतीने पार पाडण्याची मागणी त्यांनी केली आहे। ग्रामपंचायतीने लवकरच याबाबत योग्य निर्णय घेऊन नागरिकांची शंका दूर केली पाहिजे अशी अपेक्षाही स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल, नांदगाव।